नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरे गटाच्या गोठातून. मुंबईतील मराठी मतांवरून ठाकरे बंधूंमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. ठाकरे गट आणि मनसे यांच्यात लालबाग परळच्या जागांसाठी ही चढाओढ सुरू आहे. मनसेकडून 40 ते 50 निर्णायक जागांवर दावा केला गेलाय. लालबाग, दादर, माहीम, परळ आणि प्रभादेवी या जागांवर मनसेनं दावा केलाय. बालेकिल्ल्यांवर तडजोड नाही अशी मनसेनं ठाम भूमिका घेतली आहे. शिवतीर्थावरील भेटीनंतर युतीच्या चर्चांना वेग आलाय. जागा वाटपाबाबत मनसेनं त्यांच्या अटी या स्पष्ट केल्यात अशी सूत्रांची माहिती आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत. जय, ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार अशी चर्चा आहे, मात्र युतीबाबत अद्यापही घोषणा झाली नाहीये. त्यातच जागा वाटपासंदर्भात बैठका सुरू आहेत. मात्र मुंबईतल्या मराठी बहुल जागांवर मनसेनं दावा केलेला आहे. अधिक माहिती. नक्कीच जगदीश, आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेसाठी आता ठाकरे बंधू एकत्रितरित्या कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर या दोन्ही पक्षांकडनं एक युतीची घोषणा ही अधिकृतरित्या जरी केली गेली नसली तरीसुद्धा ह्यापूर्वीपासूनच जागा वाटप असेल किंवा कोणत्या जागी कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल ह्या संदर्भात खरं तर चर्चा ह्या दोन्ही पक्षांकडनं सुरू आहेत. आणि या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता जागा वाटप ही कशा पद्धतीने होणार, कोणत्या पक्षाला किती जागा दिल्या जाणार ह्याबाबतच्या सुद्धा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. आज सुद्धा अशाच पद्धतीची बैठक खरं तर ह्या ठिकाणी पार पडली. प्रामुख्याने सर्वात प्रथम आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्रित युतीला जे आहेत ते सामोरे जातील, म्हणजे एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार याची घोषणा अधिकृतरित्या ही काही दिवसातच करतील. कारण 23 तारखेला फॉर्म भरण्याची तारीख सुरू होते आणि यापूर्वीच खरं तर जागा वाटप असेल किंवा युतीची घोषणा ही करणं बंधनकारक आहे त्यांच्यासाठी तरी. कारण सर्वच आपण पाहिलं की ज्या ज्या ठिकाणी मनसेचे असेल किंवा मग उद्धव ठाकरेंचे माजी नगरसेवक आहेत त्या ठिकाणी जर उमेदवार बदली केले तर त्याचा फटका या दोन्ही पक्षांना भेटू शकतो का ह्याबाबत सुद्धा चर्चा सुरू आहे. त्यामुळे जागा वाटप असेल ह्यामध्ये खरं तर दोन्ही बंधू आता एकत्रितरित्या काम करताना पाहायला मिळतात. आणि मुंबईमधील आपण पाहिलं मुंबई उपनगरात खरं तर अनेक उद्धव ठाकरेंचे नगरसेवक माजी नगरसेवक हे शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे ह्या ठिकाणी सुद्धा आपली ताकद कशा पद्धतीने असेल याची सुद्धा चाचपणी या बैठकीच्या माध्यमातून सुरू आहे. आणि सर्वात मोठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बैठकीदरम्यान खरं तर मुंबई महानगरपालिकेसाठी युवा चेहऱ्यांना संधी देण्याबाबत सुद्धा चर्चा झाली आहे. मात्र ज्या ठिकाणी मनसेकडून दावा केला जातोय त्याच ठिकाणी ठाकरे गटाची सुद्धा ताकद आहे. त्यामुळे आता या जागा वाटपांसंदर्भात खरंच एकमत होईल, एकमेकांना तशा जागा सोडल्या जातील दोन्हींकडून. निश्चितच ह्याच प्रश्नांसंदर्भात खरं तर या दोन्ही नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांकडनं वारंवार बैठका जे आहेत ते सुरू आहेत. मग ते शिवतीर्थ असेल किंवा मातोश्री असेल, त्याचबरोबर शिवसेना भवन या तिन्ही ठिकाणी खरं तर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते हे भेटत आहेत. या संदर्भात चर्चा करत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून जागा वाटप कशा पद्धतीने करायची, ज्या ठिकाणी मनसेचा माजी नगरसेवक आहे त्या ठिकाणी मनसेलाच जागा द्यायची का, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचा माजी नगरसेवक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंसाठी जागा सोडायची का, अशा पद्धतीची खरं तर एक माहिती सुद्धा जे आहे ते दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडनं घेण्यात येत आहे. आणि या संदर्भात काही दिवसातच जे आहे ते माहिती समोर येईल. अधिकृतरित्या जागा वाटपाची चर्चा पूर्ण होऊन या संदर्भात पुढे. मात्र जास्तीत जास्त जागा या मुंबई महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने जिंकायचा यासाठी सुद्धा एक महत्त्वाच्या चर्चा जी आहेत या दोन्ही नेत्यांच्या अंतर्गत या बैठका सुरू आहेत. धन्यवाद जय दिलेल्या माहितीबद्दल.